राज्यभर करा गुन्हे, त्यानंतर लपण्यासाठी गाठा पुणे या आशयाचं एक गाणं सोशल मीडियात आज चर्चेत राहिलं। विरोधकांनी हे सारे आरोपी नेमके पुण्यातच कसे काय लपून बसले होते यावरून टीका केलेली आहे। त्यात वाल्मिक कराडचा समर्थक आणि स्कॉर्पिओ गाडीच्या मालकानं सिने दिग्दर्शकांना सुद्धा लाजवणारा दावा केला। हवे आमचा हा रिपोर्ट। जेव्हा भेटल मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात, पुणे मावळ पट्ट्यातल्या भाईगिरीसाठी लिहिलेलं हे गाणं दिवसेंदिवस खरं होतंय। कधी काळी सराईत गुन्हेगारांचा लपण्याचा अड्डा उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळ होता, पण सध्या पुणे फरार गुन्हेगारांचं फेवरेट डेस्टिनेशन बनलंय। ड्रग्ज प्रकरणातला माफिया ललित पाटील पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्येच 9 महिने तळ ठोकून होता। ससूनमधूनच तो ड्रग्जचं रॅकेट चालवत असल्याचा सुद्धा आरोप झाला। 22 दिवसांपासून फरार वाल्मिक कराड हा सुद्धा पुण्यातच काही काळ लपला आणि पुण्यातूनच सरेंडर झाला। 25 दिवसांपासून गायब झालेले आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचाही ठाव ठिकाणा पुण्यातच लागला। आता पुण्यातच लोक पकडले जात आहेत, म्हणजे आता भीती पण नाही आहे तुमची। हे जिथे सीआयडीचं हेडक्वार्टर आहे, जिथे सगळ्या गोष्टी चालतायत, तिथनं एक 15 मिनिटांवर सगळे राहिलायत। त्यांची भीती नेली आहे। असंही नाही की बाबा केरळला पळून गेले, पंजाबला पळून गेले, असं पण नाहीये। पुण्याला येऊन राहतात। ह्या 7 जणांची कारकीर्द नाहीच आणि पुण्यातून सगळे सापडायलेत म्हणजे हे एकाच जागेवर आहेत। मग ह्यांना तिथं कोणी आश्रय दिला, ह्यांना तिथं कोणी ठेवलं हे स्पष्टच होणार आहे ना। आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास हे करणारच आहेत, त्याच्यात सगळ्या गोष्टी करणार आहेत आपल्याला। असा प्रश्न उपस्थित होतोय की या मसदो प्रकरणातले सगळेच आरोपी पुण्यातच सापडत आहेत। काही राजकीय वरदहस्त आहे का पुण्यात? तो तपासामध्ये येईल ना, कोण मास्टर माइंड आहे, काय आहे, याला तपास करू तर द्या ना। अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने क्या जैसा नहीं है। संगीत दिघोळे पासून जानता संतोष देशमुखापर्यंत हत्याचे बेरेज केले तर अजय दादा जरा हिशोब करा। पुण्यामध्ये हे राजकारणाचं केंद्र आहे आणि पुण्याचा नेता कोण आहे? दादा, तुमच्या पक्षामध्ये मी काम केलेलं आहे, तुमच्या पक्षामध्ये विधान परिषदेमध्ये होतो तुमच्यामुळे, पण आज तुमच्याच पक्षातला मंत्री त्याचे जर पिल्ले अशा परीने जर गोरगरिबांना मारत असतील तर तुम्ही कुणाचा अंत पाहणार आहात? तुम्ही त्याला मंत्रिमंडळामध्ये स्वतः फडफडत काढलं पाहिजे। अरे त्यांना राजीनामा देण्यापेक्षा तुम्हीच हात धरला पाहिजे। अरे चाल जा गावाला। पुण्यात दिवसाढवळ्या गुन्हेगार खुलेआम फिरतात, त्याचं साधं वारं सुद्धा पोलिसांना लागत नाही याचं आश्चर्य व्यक्त होतंय। या इसमाचं नाव आहे शिवलिंग मोराळे। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा हा कट्टर समर्थक। वाल्मिक कराड याच शिवलिंग मोराळेच्या स्कॉर्पिओ गाडीतनं सीआयडी कार्यालयामध्ये शरण गेला। त्यावरून मोराळे हा कराडच्या संपर्कात होता का याची चर्चा रंगल्यावर मोराळेनं सर्वात अजब उत्तर दिलंय। मोराळेच्या दाव्यानुसार त्यानं टीव्हीवर वाल्मिक कराड पुण्यातल्या सीआयडी मध्ये सरेंडर होणार असल्याची बातमी ऐकली। कट्टर समर्थक मोराळे गाडी घेऊन कराडच्या भेटीसाठी पुण्यातल्या सीआयडी भागात पोहोचला। तितक्यात दैवी योगायोग घडून एका दुसऱ्या गाडीतून आलेल्या वाल्मिक कराडनंच मोराळेला पाहिलं। हात देऊन त्यांच्या गाडीत लिफ्ट मागितली। कराडसह सोबतचे 2 लोक मोराळेच्या गाडीत बसले। त्यानंतर मोराळेनं कराडच्या सांगण्यानुसार त्यांना सीआयडी ऑफिस पर्यंत लिफ्टही दिली। म्हणजे आरोपी वाल्मिक कराड 9 पथकं स्थापून सीआयडीला सुद्धा 22 दिवस सापडत नाही, तोच कराड सीआयडीच्या कार्यालयाबाहेर ऐनवेळी पोहोचलेल्या समर्थकाला भेटतो, त्याच्याकडून लिफ्ट घेऊन तो सरेंडर सुद्धा होतो। असा योगायोग अद्याप सिनेमा बनवणाऱ्यांच्या सुद्धा डोक्यात आलेला नसावा। मोराळेजी, आपण पाहतोय तुमच्या गाडीवरून ज्या पद्धतीचं राजकारण होतोय, अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून अपेक्षित आहेत। वाल्मिक कराड ज्यावेळी सरेंडर झाले त्यावेळी तुमच्या गाडीतून बसून ते पुण्याच्या सीआयडी कार्यालयामध्ये गेलेले होते, ती गाडी त्यांच्याकडे कशी आली आणि त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी त्यावेळेस मला माध्यमातून कळालं की अण्णा
सरेंडर होणार आहे ते टीव्ही तुमच्याच माध्यमातून मला कळालं. मी एका चौकामध्ये थांबलो होतो, CID ऑफिसच्या जवळच जाऊन थांबलेलो होतो. तिथं मला अचानक दिसल्याच्या नंतर मग मी गाडी उभी केली. गाडी उभी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन सोडावं लागतंय. तर मला काय अडचण नाही. ती ज्या गाडीतून आली होती ती गाडी सोडून गेली. त्यातून 2 जण उतरले, माझ्या गाडीत बसले. मी तिथून त्यांना ते CID ऑफिसला नेऊन सोडलं आणि मी माझा बाहेर निघून आलो. सरेंडर वेळी कराडसोबत आलेला एक व्यक्ती म्हणतो की कराड मला अक्कलकोटच्या मंदिरात दिसले. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्यासोबत पुण्यात आलो. शिवलिंग मोराळे म्हणतो की कराड मला CID कार्यालयाजवळ भेटले. त्यांनी लिफ्ट मागितली म्हणून मी त्यांच्यासोबत आलो. आणि कराडसोबतचा तिसरा इसम म्हणतो की मी 2 दिवस कराडांसोबत पुण्यातच तळ ठोकून होतो. दरम्यान या प्रकरणात अटक केला गेलेला सुदर्शन घुले सरपंच संतोष देशमुख प्रकरणातला मुख्य आरोपी आहे. भाईगिरीचा खूळ असलेल्या घुलेवर 10 गुन्हे दाखल आहेत, ज्यात चोरी, खंडणी, हत्येच्या प्रयत्नांचा समावेश आहे. सुधीर चांगळेवर 5 गुन्हे आहेत आणि तिसरा कृष्णा आंधळे हा आरोपी तर 2023 पासूनच बीड पोलिसांच्या रेकॉर्डवर फरारी आहे. मात्र इतके दिवस उजळ माथ्यानं फिरत त्यानं दुसरा गुन्हा केला आणि आधीपासूनच फरार आरोपी पुन्हा फरार झाला. गाड्यांचा ताफा घेऊन फिरणं, दमदाटी, दहशतीनं खंडणी गोळा करून भाईगिरी करणं हा सुदर्शन घुलेचा नित्यनियम असल्याचं बोललं जातं. स्थानिकांच्या माहितीनुसार घुलेला केज तालुक्याचा भाई व्हायचं होतं, म्हणून राजकीय वरदहस्त मिळवण्यासाठी त्यानं बड्या लोकांच्या संपर्कात येणं सुरू केलं. 27 वर्षाच्या सुदर्शन घुलेवर गेल्या 10 वर्षात 10 गुन्हे आहेत. म्हणजे वयाच्या 20 पासून त्यानं गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवलं. मालकीची 3 एकर कोरडवाहू शेती कसण्याऐवजी दहशत बसावी म्हणून तो ऊसतोड कामगारांचा मुकादम बनला. माहितीनुसार घुलेची सर्वात आधी ओळख केजमधला राष्ट्रवादीचा तालुका प्रमुख विष्णू चाटे याच्याशी झाली. नंतर बीड जिल्ह्यात वाल्मिक कराडसोबतही संबंध येऊ लागले. पुढे राजकीय वरदहस्तानं घुलेच्या दहशतीला आश्रय मिळाला. संतोष देशमुखांच्या हत्येत घुले आरोपी कसा झाला आणि आरोपांनुसार कुणाचे तार कुणासोबत जुळतात तेही पाहूया. मसाजोग गावच्या हद्दीत अवादा नावाचा पवनचक्की प्रकल्प आहे. दुसऱ्या बाजूला काही अंतरावर टाकळी नावाचं एक गाव आहे. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा गावचा एक दलित तरुण या पवनचक्कीवर सिक्युरिटी गार्ड म्हणून होता. आरोपांनुसार 6 डिसेंबरला टाकळी गावातून मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह काही लोक खंडणीसाठी पवनचक्की प्रकल्पात शिरले. त्यांनी आधी प्रकल्प अधिकारी आणि नंतर वॉचमनला मारहाण केली. गावच्या मुलाला मारहाण झाल्याचं माहीत झाल्यावर सरपंच संतोष देशमुख हे घटनास्थळी गेले. तिथे पुन्हा दोन्ही गटात हाणामारी झाली. त्याच मारहाणीचा राग अनावर झाल्यामुळे सुदर्शन घुलेसह इतरांनी संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केल्याचा गुन्हा आहे. पवनचक्की प्रकल्पातल्या दोन्ही गटातल्या मारहाण आणि झटापटीत सुदर्शन घुलेनं सुद्धा मार खाल्ला. तालुकाभर भाईगिरी करत फिरणारा हा घुले मार खाऊन आला म्हणून त्यांच्याच गावात व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ व्हायरल झाले. स्थानिकांच्या दिलेल्या माहितीनुसार घुलेवर हात उचलणं म्हणजे वाल्मिक कराडवर हात उचलणं अशा चर्चा रंगल्या. त्याच मुद्द्याचा इगो करत सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. कारण ज्या खंडणी वसुलीसाठी सुदर्शन घुले हा पवनचक्की प्रकल्पात गेला होता त्या 2 कोटी खंडणीची धमकी वाल्मिक कराडनंच दिल्याची कबुली आरोपी विष्णू चाटेनं पोलिसांना दिली आहे. विशेष म्हणजे इतकं घडून सुद्धा केज पोलीस वाल्मिक कराड विरोधात खंडणीचा गुन्हा नोंदवण्यास धजावले नाही. आवादा कंपनीच्या मालकानं दिल्लीवरून दबाव आणला आणि हत्येच्या 5 दिवसांनी कराडवर खंडणीचा गुन्हा नोंदवला गेला. ही माहिती खुद्द सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनीच सभागृहात दिली होती. या कंपन्यांना कोण बोलून घेतं बीड जिल्ह्यामध्ये? कंपन्यांना एक कंपनी नाही, आवादा एक कंपनी आहे. आता आवादा कंपनीने दिल्लीवरून सांगितलं यांच्यावरती गुन्हा दाखल करा. त्यावेळेस एक माणसाचा बळी गेल्याच्या नंतर अध्यक्ष महोदय कशाची फिर्याद होती? एक्स्टॉर्शनची 2 महिन्यापूर्वी घडलेली. जर हे अगोदरच आणि शुक्रवारी अध्यक्ष महोदय त्या दलित समाजाच्या लेकराची जर फिर्याद घेतली असती अॅट्रॉसिटीची, किमान तहसीलदारकडे 107 तरी करायला पाहिजे होते अध्यक्ष महोदय. किंवा LCB काय करते बीडची? या आधीच्या अनेक गुन्ह्यांप्रमाणे हा देखील गुन्हा पचेल या भ्रमात देशमुखांचे मारेकरी होते.
कारण इतक्या निर्घृण हत्येनंतर सुद्धा हे प्रकरण तापण्याआधी आरोपींच्या समर्थनात बाप तो बाप रहेगाचे स्टेटस ठेवले गेले. आपल्या पाठीमागे गॉडफादर असल्यामुळे कायद्याचा हात आपल्या कॉलरपर्यंत पोहोचणार नाही हा खुळा आत्मविश्वास आरोपींना होता. 25 दिवसांनी आरोपींना अटक तर झाली आहे, मात्र नेहमीप्रमाणे प्यादे मारून वजीर शाबूत ठेवले जातील अशा हतबल चर्चा केजमध्ये सुरू झाल्या. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.